वेलकम ऑल ऑफ यू. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील. येणारी जी काही गट ब ची 2023ची मुख्य परीक्षा असेल किंवा गट क ची जी लिपिकची जी आयोगानं आतापर्यंत किंवा महाराष्ट्र शासनानं आतापर्यंत जी MPSC मार्फत आलेली जी मोठी सर्वात ॲड आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 7,500 जागा या लिपिकच्या आहेत. त्यासोबत इतरही ज्या काही पोस्ट आहेत, तर या सगळ्यांच्या ज्या येऊ घातलेल्या ज्या मुख्य परीक्षा आहेत, आता आपण जर बघितलं तर 5 नोव्हेंबरला आपल्याला दिसतं की गट ब ज्याच्यामध्ये आपले PSI STI ASO वगैरे सब रजिस्टर ऑफिसर असेल त्यांची जी एक्झाम आहे ती 5 नोव्हेंबरला होत आहे. आणि त्याच्यानंतर अजून आयोगाचं जे नोटिफिकेशन आहे ते लवकरच आपल्याला मिळेल. आणि मग गट क च्या ज्या काही एक्झाम आहेत त्याची जी डेट आहे ती आपल्याला मिळून जाईल. आणि या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जी भरती होत आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आपल्याला आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. आणि त्याचं जे आपण आतापर्यंत जी सिरीज सुरू केलेली आहे त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण आता यापुढे काही महत्त्वाचे घटक जे एक्झामला येतील असे आणि त्यासोबत काही प्रश्नांचा सराव हा येत्या काळामध्ये आपण आपल्या चॅनल मार्फत काय करणार सुरू करणार आहोत. आज एक आपण असा घटक घेऊन आलोय जो पूर्व मुख्य या दोन्ही परीक्षांना काय केला जातो, विचारला जातो. आणि या 2022 आणि 23 मध्ये ज्या गोष्टी त्या संदर्भात घडलेल्या आहेत त्यांचा आढावा आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. तर आज आपण काय करायचंय तर महत्वाची काही ऑपरेशन्स जे आपल्या भारतीय सैन्यानं राबवलेले असतील किंवा अन्य जी काही आपल्या स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा अन्य ज्या संस्था आहेत, तर महत्वाचे काय करायचे आपल्याला सैन्य अभ्यास महत्वाचे ऑपरेशन्स बघायचे आहेत आपल्याला. ऑपरेशन्स जी 2023 आणि 2022 या काळामध्ये घडलेले आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी आपल्याला काय करायचे बघायची आहे. महत्वाचे ऑपरेशन्स आता बघा, नुकतीच जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये विचारलं गेलं होतं की सिरिया आणि तुर्कीला जे काही भूकंप झाला त्या प्रसंगी भारतानं जे मदत कार्य पोहोचलं त्या ऑपरेशनचं नाव काय होतं. त्याच्या अगोदर जी मागच्या वेळी PSI ची परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये परदेशात म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशात आणण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनचं नाव काय होतं असा सुद्धा प्रश्न आला होता. त्या अनुषंगानेच आपण आता काय करायचे, सुरुवातीला 2023 मध्ये जी झालेली महत्वाची ऑपरेशन्स आहेत ती आणि मग 22 ची काही महत्वाची आणि त्यानंतर मग देशांतर्गत जी काही ऑपरेशन झाले त्यांचा आढावा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. सुरुवातीला बघू की या महत्वाच्या ऑपरेशन्स मध्ये भारताबाहेर जी काय आपण ऑपरेशन्स राबवले आहेत म्हणजे बाहेरील लोकांसाठी किंवा भारतीय लोक जे परदेशात अडकलेले आहेत तर ती कशी परत आपल्याला आणता येतील त्या अनुषंगानं जी राबवलेली ऑपरेशन्स ती आणि मग त्याच्यानंतर देशांतर्गत देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत असलेले ऑपरेशन्स बघणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे की ऑपरेशनचं नाव हे काय ते बघावं लागेल पहिल्यांदा. त्याच्यानंतर कुठल्या देशाच्या साठी ते ऑपरेशन आपण राबवलं ते बघावं लागेल आणि त्याचं कारण काय होतं या गोष्टी आपल्याला काय करायच्या या ठिकाणी अभ्यासाच्या आहेत. एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊन त्या बघू की बाबा नेमकं काय करायचं याच्यामध्ये की कुठलं ऑपरेशन्स आहे ते आपण राबवलेलं आहे किंवा काय केलेलं आहे. बघा आता पहिलं म्हणजे ऑपरेशन्स आहे ते रिसेंटली जे पार पडलं होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन करुणा. ऑपरेशनचं नाव काय, ऑपरेशन करुणा. आता महत्वाचं आहे कोरोना नव्हे करुणा. करुणा हे ऑपरेशन्स आहे जे आपण म्यानमार या देशाच्या मदतीसाठी आपण काय केलेलं आहे राबवलेलं आहे. देश महत्वाचा आहे आणि कधी राबवले तर मे 2023 मध्ये म्यानमार मध्ये हे ऑपरेशन आपण राबवलं. देश कुठला आहे, म्यानमार. ऑपरेशनचं नाव आहे करुणा. आता काय कारण आहे की त्या ठिकाणी आपण हे ऑपरेशन राबवलं करुणा, तर बघा म्यानमार मध्ये मोचा चक्रीवादळ आलं होतं. कुठलं चक्रीवादळ, मोचा चक्रीवादळ. या चक्रीवादळाने प्रभावित म्यानमारला मदत करण्यासाठी भारतीय जे काही हवाई दल असेल त्यासोबत नौदल असेल किंवा ज्यांनी ही काय मदत कार्य पोहोचवलं भारतीय संघटनांनी किंवा संस्थांनी तर ते ऑपरेशन म्हणजे कुठलं, ऑपरेशन करुणा. कुठल्या देशाच्या मदतीसाठी, म्यानमार. का तर म्यानमार मध्ये काय आलं होतं, चक्रीवादळ आलं होतं. चक्रीवादळाचं नाव काय होतं, मोचा चक्रीवादळ. आणि त्यामुळे तिथं जी काय जीवितहानी किंवा जी वित्तहानी झाली अशा प्रसंगी भारतानं काय केलं, मदत कार्य पोहोचवलं. आणि हे जे मदत कार्य आहे त्याच्यामध्ये काय केलं दिसतं तर भारतानं 4 जहाज पाठवलेले आहेत.
आणि त्या 4 जहाजांच्या माध्यमातून जी काही जीवनावश्यक वस्तूंची गरज असेल किंवा जे औषध साठा असेल किंवा ज्या इतर काही मूलभूत गोष्टी ज्या अशा प्रसंगी व्यक्तींना लागतात, बऱ्याच वेळा आपण बघतो पूर येतो, भूकंप होतो, भूस्खलन होतं किंवा आणखीन काही जीवितहानी नैसर्गिक कारणामुळे होते, तर अशा वेळी तिथं कॅम्प उभा केले जातात, तिथं लोकांना अन्नधान्य पुरवठा केला जातं, कपडे लत्ता दिला जातो किंवा तात्पुरते तंबू उभे करून दिले जातात. अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय केल्यात, म्यानमारला मदत म्हणून केलेल्या आहेत. जहाज त्यासाठी पाठवले, त्याच्यामध्ये आपलं INS शिवालिक असेल, कोमार्ता असेल किंवा INS सावित्री असेल, घरियाल असेल, अशी जहाज आपण त्या ठिकाणी ही जी साधनं आहेत ती घेऊन सगळी त्या ठिकाणी पाठवलीत का, तर म्यानमारला अशा प्रसंगी मदत व्हावं म्हणून. आणि हे जे मोचा चक्रीवादळ होतं, या चक्रीवादळाला जे काही नाव आहे ते दिलं होतं येमेन या देशाने. कुठल्या देशाने दिलं होतं? येमेन या देशाने हे मोचा नाव दिलं होतं त्या चक्रीवादळाला. तर चक्रीवादळांची नावं त्यात असे देशांचे ग्रुप आहेत, ते ग्रुप प्रत्येक काय करतात, तर त्यातला एक सदस्य देश आपली 8 नावं देतो वगैरे वगैरे. त्या गोष्टी काय आपल्याला आता इथे इम्पॉर्टंट होतात. इम्पॉर्टंट काय की ऑपरेशन करुणा कशाशी संबंधित आहे, तर ऑपरेशन करुणा कशा संदर्भात आहे, म्यानमारला मदत केलेली आहे. कधी, तर मोचा चक्रीवादळ आलेले त्या प्रसंगी. त्यासाठी आपण जहाजां थ्रू हे काय जी साहित्य साधनं आहेत, औषधं किंवा जीवनावश्यक वस्तू, त्या सगळ्या आपण या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. ओके, चला याच्यानंतर आता पुढचं ऑपरेशन आपल्याला बघायचं आहे. चला ओके, हा चला आता आपल्याला दुसरं ऑपरेशन बघायचं आहे. तेही परदेशी सहकार्याची संबंधितच असलेलं आपल्याला दिसतं. त्या ऑपरेशनचं नाव आहे बघा, ते म्हणजे ऑपरेशन कावेरी. कोणतं आहे? ऑपरेशन कावेरी. आता हे कावेरी कधी आणि कुठल्या देशासाठी, तर सुदान या देशाला मदत कार्य करण्यासाठी, मदत कार्य ऍक्च्युली म्हणू शकत नाही आपण, तर सुदानमध्ये आपली जी भारतीय लोक होती त्यांना परत आणण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन आहे. तर एप्रिल-मे 2023 मध्ये, म्हणजे या 2 महिन्यामध्ये आपण हे राबवलेलं ऑपरेशन आहे. कुठलं? ऑपरेशन कावेरी. कुठल्या देशामध्ये? तर सुदान या देशामध्ये. तर काय झालेलं दिसतं, तर सुदानमध्ये जे काय तिथं लष्कर आणि निमलष्कर मध्ये जो वाद चालू आहे, लष्कर व निमलष्करी दलामधील जो काय वाद चालू आहे किंवा त्या ठिकाणी जी युद्ध परिस्थिती उद्भवलेली आहे, त्या ठिकाणी हिंसाचार होत आहे, तर अशा प्रसंगी तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी, तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणणे यासाठी जे काय ऑपरेशन राबवलं गेलेलं आहे ते ऑपरेशन म्हणजे कुठलं? ऑपरेशन कावेरी. कुठलं ऑपरेशन आहे? कावेरी. आणि यासाठी आपण काय केलं दिसतं, तर लष्कर असेल, हवाई दल असेल किंवा नौदल असेल, त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी आपली जी काही कामगिरी आहे ती बजावलेली दिसते. भारतीय लष्कर असेल, हवाई दल असेल किंवा नौदल असेल, यांनी हे ऑपरेशन काय केलेलं आहे? पार पाडलेलं आहे. ऑपरेशनचं नाव काय? ऑपरेशन कावेरी. कुठल्या देशाच्या ह्याच्यामध्ये राबवलं आपण? सुदानमध्ये. तिथं जे आपले लोक अडकलेले आहेत त्यांच्या मदत कार्यासाठी, त्यांना परत मायदेशात आणण्यासाठी, परत भारतात आणण्यासाठी हे ऑपरेशन आपण राबवलेलं आहे. तिथं मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळलेला दिसतो आणि अशा वेळी आपली लोक तिथं अडकलेले आहेत, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. मग आपण काय केलं, असं वेळोवेळी काय केलंय, ज्या ज्या देशांमध्ये अशी परिस्थिती उद्भवली त्यावेळी आपण भारतीयांना परत आणलेलं दिसतं. तर सध्या म्यानमार झालं, आपण बघितलं की मोचा चक्रीवादळामुळे तिथं आपण सहकार्य केलं होतं. आता सुदानमधनं आपल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण कुठलं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन कावेरी. त्याच्यानंतर आहे बघा ऑपरेशन दोस्त, ज्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारला होता. कोणता आहे? ऑपरेशन दोस्त. आता हे सिरिया आणि तुर्की या 2 देशामध्ये आपण राबवलं होतं. सिरिया आणि कुठलं? तुर्की या 2 देशामध्ये राबवलं होतं फेब्रुवारी 2023 मध्ये. 6 फेब्रुवारी 2023 ला त्या ठिकाणी प्रामुख्याने जो भूकंप झाला, त्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवरती तिथं काय केलेलं आहे? मदत केलेली आहे. भूकंप प्रसंगी मदत असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं की आपण काय केलेलं आहे, तिथली लोक जी या भूकंपामुळे काय झाले आहेत, तर त्यांचं जे काय स्ट्रगल तिथला सुरू आहे किंवा तिथं जे त्यांना घरं पडलेले असतील त्यांची, किंवा काही लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली असतील किंवा त्यांची जीवनावश्यक गोष्टी हे झाले असतील, त्यामध्ये नष्ट झाले असतील, तर अशा वेळी भारतानं काय केलं दिसतं, तर मदतीचा हात पोहोचला. आता भारत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून किंवा एक आश्वासक देश जो कुठल्याही प्रसंगी तुम्हाला मदतीला धावून येऊ शकतो, ही भूमिका जागतिक स्तरावर अलीकडल्या काळात चांगल्या पद्धतीने बजावत असलेला
आपल्याला दिसतो. आणि त्याचाच एक भाग जसं आपण म्यानमार मधलं बघितलं तसं सिरिया आणि तुर्कीमध्ये आपण ऑपरेशन दोस्त राबवलं. आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे तर आपल्या हवाई दलाचं एक विमान गेलं होतं C-17 विमान. त्या विमानाच्या माध्यमातून आपण तिथं बचाव पथक असेल, आपली NDRF टीम असेल किंवा आपली जीवनावश्यक गोष्टी पुरवठा करणारी टीम असेल, ती डॉक्टरांची टीम असेल, ही सगळी त्या ठिकाणी पाठवलेली आहेत आणि मदत करत आहेत. तिथं अडकलेली लोक असतील, ढिगाऱ्याखाली सापडलेली लोक असतील किंवा तिथलं जे माती किंवा जे बिल्डिंगचा ढिगार असेल तो बाजूला सारण्याचं काम वगैरे अशी बरीच कामं ही आपण त्या ठिकाणी राबवलेली दिसतात. आता हा जो भूकंप झाला होता तर त्याचं जे मुख्य केंद्रबिंदू होतं ते गाझियान्टेप असं होतं आणि जवळपास 7.7 ते 7.8 रिश्टर स्केलचा खूप विध्वंसक भूकंप झाला. बरीच हजारो लोक त्याच्यामध्ये मृत्यू पावलेले दिसतात. काही अडकले होते, त्यांना रेस्क्यू करण्यात आलं. आणि तसंच भारतानं मदत कार्य जे पोहोचवलं ते म्हणजे कुठलं ऑपरेशन दोस्त, जे कुठल्या देशामध्ये सिरिया आणि तुर्कीमध्ये राबवलं. आणि याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला काय झालेला दिसतो, प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. ओके, चला अजूनही काय ऑपरेशन्स आपल्याला बघायची आहेत. त्या अगोदर एक बघा नोटिफिकेशन की आपलं यापूर्वीचं जे पुस्तक होतं संक्षिप्त चालू घडामोडी लास्ट आवर रिव्हिजन 6 मे, ज्याच्यामध्ये आपण जानेवारी ते जून 2023 पर्यंत जे काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण दिल्या होत्या आणि ज्याला भरभरून प्रतिसाद तुम्ही जो दिला. आता त्याच्यानंतर मुलांच्या असं डिमांड होती किंवा असा प्रश्न होता की त्याच्या पुढचा सर भाग येणार आहे का, त्याच्या पुढची आवृत्ती येणार आहे का. तर आपल्या सर्वांसाठी ज्या काही मुख्य परीक्षा आहेत त्या मुख्य परीक्षांच्या अनुषंगाने आपण काय करतो आहोत तर 1 जुलै 2023 ते 15 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यातल्या सुद्धा आता जे आशियाई स्पर्धा असेल किंवा अन्य काही ज्या घडामोडी घडल्यात तर या सगळ्या म्हणजे जवळपास 3 महिन्यातला महत्वाचा जो डाटा आहे तो डाटा सगळा परीक्षाभिमुख येणाऱ्या मुख्य परीक्षांच्या अनुषंगाने करंटला जास्तीत जास्त पैकीच्या पैकी मार्क मिळावेत यासाठी आपण तिमाही घेऊन येत आहोत आणि ती लवकरच प्रकाशित होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की आपलं 6 मे आहे त्याच्यामध्ये आपण जानेवारी ते जून यातला काय केलेला दिसतो कंटेंट एकत्रित करून दिलेला आहे. आता आपला जुलै ते सप्टेंबर यामधली जी आपली तिमाही आहे ती आता आपली प्रकाशित होत आहे. जी परीक्षाभिमुख असेल फार फापड पसारा आपण देत नाही कधी. जे आयोगाला अपेक्षित आहे, आयोग ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतो तेवढीच माहिती आपण या ठिकाणी काय केलेली असते दिलेली असते आणि विद्यार्थ्यांची खूप मागणी तर लवकरच आपण ते प्रकाशित करत आहोत. त्यामुळे तुम्ही जवळच्या बुक स्टॉल विक्रेते जे कोण असतील तुमचे त्यांच्याकडे डिमांड करा, ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. ओके, चला पुढच्या अजूनही काही ऑपरेशन्स जे आपण राबवले आहेत ती बघूया. त्याच्यामध्ये बघा 2022 मध्ये भारताने काही ऑपरेशन राबवलेले दिसतात. त्याच्यामध्ये बघा ऑपरेशन गंगा. कोणता आहे ऑपरेशन गंगा. आता याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. बघू आता आयोग काय करतो. 5 नोव्हेंबरच्या पेपरला आपण बघूया काय होते. ऑपरेशन गंगा काय तर भारतानं युक्रेनमध्ये जे अडकलेले भारतीय विद्यार्थी असतील किंवा व्यक्ती असतील कुठल्या देशामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना किंवा भारतीय व्यक्तींना परत आणण्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये कधी फेब्रुवारी 2022 मध्ये जे ऑपरेशन राबवलेलं आहे तर ते काय केलेलं आहे त्याचं नाव काय तर ते म्हणजे ऑपरेशन गंगा. युक्रेन रशिया युद्ध जे काय चालू होतं गेल्या वर्षी त्या युद्ध प्रसंगी जे तिथं भारतीय लोक अडकलेले आहेत भारतीयांना परत आणणे असं आपण म्हणू. महत्वाचा मोठो काय तर रशियाचं आणि युक्रेनचं जे युद्ध गेल्या वर्षी सुरू झालं फेब्रुवारी 2022 मध्ये. अशा प्रसंगी युक्रेनमध्ये भारतातले जास्तीत जास्त विद्यार्थी मेडिकल एज्युकेशन घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात. तर त्यांना परत आणण्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनचं नाव काय ऑपरेशन गंगा. कोणतं आहे ऑपरेशन गंगा. हवाई दलाने ते राबवलेलं आपल्याला दिसतं. जसं आणखीन एक ऑपरेशन झालं होतं ज्याच्यावरती मुख्य परीक्षेला PSIचा प्रश्न आला होता ऑपरेशन देवी शक्ती. कोणतं होतं ऑपरेशन देवी शक्ती. आता हे अफगाणिस्तानमध्ये जे अडकलेले भारतीय होते कुठे अफगाणिस्तान त्या अफगाणिस्तानमध्ये काय झालं होतं तर तालिबानची जी काय सक्रियता ती वाढली कारण का अमेरिकेनं आपलं सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेतलं. नाटोचं सैन्य सुद्धा मागे आलं आणि मग त्या ठिकाणी पुन्हा सक्रिय कोण झालं तर तालिबान. आणि मग अशा प्रसंगी तिथे जे आपले भारतीय लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका होता. आता आपण मागे काही व्हिडिओ सुद्धा बघितले होते बघा. त्या विमानाला लटकून बरीच लोक परदेशात जात होते. अफगाणिस्तान मधली सुद्धा देश सोडून चालली होती कारण का तालिबान हे क्रूरपणे प्रशासन तिथं करतं शासन करतं. मग अशा वेळी आपली भारतीय लोक सुद्धा कामानिमित्त किंवा अन्य काही कारणामुळे
अफगाणिस्तानमध्ये गेलेले आहेत. मग त्यांना परत आणण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं त्याचं नाव काय होतं? ऑपरेशन देवी शक्ती, जे अफगाणिस्तानमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये आपण काय केलं होतं? राबवलं होतं. कारण काय? तर तालिबान सक्रियता असं जरी आपण म्हटलं तर सुद्धा चालू शकतं. आणि आयोगानं याच्यावरती प्रश्न विचारला होता, देवी शक्ती या नावावरती आयोगानं मेन्सला प्रश्न विचारला होता. तसं आपण कोविड काळात सुद्धा ऑपरेशन्स राबवलीत परदेशात अडकलेल्या आपल्या भारतीय लोकांना आणण्यासाठी. त्याच्यामध्ये बघा आपण काय केलं होतं की ऑपरेशन समुद्र सेतू असेल किंवा ऑपरेशन आणखी नमस्ते वगैरे अशी बरीच ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलीत आणि त्यांना आपण आणलं. पण ही अलीकडल्या काळातली 22 आणि 23 मधली महत्वाची ऑपरेशन्स असलेली आपल्याला दिसतात. यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, बघा गंगा काय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना, देवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या. त्याच्यानंतर आपण कुठलं बघितलं होतं? तर ते म्हणजे ऑपरेशन कावेरी, जे सुदानमध्ये अडकलेले भारतीय त्यांना आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं होतं. ओके, चला पुढचं आता बघायचं आहे देशांतर्गत जी ऑपरेशन्स राबवली गेलेली आहेत आपल्याकडं. एकच मिनिट. ओके, आता आपल्याला काय करायचे आहेत? देशांतर्गत जी काय राबवली गेलेली ऑपरेशन्स आहेत ती आपल्याला एकत्रित बघायची आहेत. भाग दुसरा म्हणून आपण देशांतर्गत राबवण्यात आलेली ऑपरेशन्स. आता ती वेगवेगळ्या कारणासाठी असू शकतील आणि ती कुणी राबवलीत हे सुद्धा बघायचं आहे. जसं मागे एकदा आयोगानं प्रश्न विचारला होता, ऑपरेशन रेड रोज जे पंजाब पोलिसांनी राबवलं होतं, जे काय अवैध दारू पुरवठा किंवा काय होतो उत्पादन शुल्क विभागानं पंजाबच्या राबवलं होतं, तर प्रश्न आला होता. तसे येऊ शकतात देशांतर्गत जी काय ऑपरेशन्स राबवलेले आहेत ती. त्यामधलं बघा ऑपरेशन कवच हे पहिलं आहे. कोणतं आहे? ऑपरेशन कवच. प्रश्न येण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी राबवलेलं हे ऑपरेशन आहे. कोणी राबवलेलं आहे? दिल्ली पोलीस. आणि हे कशासाठी राबवलं? कारण काय? जसं आपण बघतो तर बघा अंमली पदार्थाचे जे तस्कर आहेत किंवा तस्करी करणारे, अंमली पदार्थांची तस्करी करणारी जी काही टोळ्या असतील किंवा जे काही गुन्हेगार असतील तर त्यांच्या अड्ड्यावर छापा टाकायचा आणि त्यांना अटक करायची. यासाठी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना अटक करणे किंवा अड्डे त्यांचे काय करायचे आहेत? उद्ध्वस्त करायचे आहेत. यासाठी दिल्ली पोलिसांनी कोणतं ऑपरेशन राबवले? ऑपरेशन कवच. ऑपरेशनचं नाव काय? कवच. ओके, हे एक नंबर झालं. दुसऱ्या नंबरचं आहे बघा, असंच सेम अंमली पदार्थाच्या संदर्भात राबवलेलं ऑपरेशन आहे ते ऑपरेशन ओपी क्लीन. कुठलं आहे? ऑपरेशन ओपी क्लीन. आता हे कुणी राबवलं? तर ऑपरेशन ओपी क्लीन राबवलेलं आहे पंजाब पोलिसांनी. कुणी राबवले? पंजाब पोलीस. आणि हे कशाच्या संदर्भात आहे? हे सुद्धा त्याच संदर्भातलं असलेलं आपल्याला दिसतं. ओपी क्लीन काय आहे? तर पंजाबला अंमली पदार्थ मुक्त बनवणे. काय करायचं आहे? पंजाबला अंमली पदार्थ मुक्त बनवायचं आहे. त्यासाठी हे ऑपरेशन आहे. कुठलं? ऑपरेशन ओपी क्लीन. कोणी राबवलेलं आहे? पंजाबने राबवलेलं आपल्याला दिसतं. ओके, तिसरं आहे बघा ऑपरेशन समुद्रगुप्त. कोणतं आहे? ऑपरेशन समुद्रगुप्त. आता हे आपल्याकडं नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरो आणि नौदल यांनी हे कोचीन किनारपट्टीवर राबवलेलं आपल्याला दिसतं. कुठे? कोचीन किनारा. या किनाऱ्यालगत हे राबवलेलं दिसतं. का राबवलेलं आहे? तर याच्या मागचं कारण आहे समुद्र मार्गे होणारी अंमली पदार्थांची जी तस्करी आहे ती तस्करी काय करायचे? रोखायचे. त्यासाठी कुठलं ऑपरेशन राबवले? ऑपरेशन समुद्रगुप्त हे राबवलं दिसतं. किंवा आपल्याला असं सुद्धा दिसतं की ड्रग्ज असतील किंवा काय हे समुद्र मार्गे सुद्धा आपल्या देशात येतं आणि मग तरुण पिढी त्या व्यसनाच्या आहारी जातं आणि मग बाकीच्या समस्या उद्भवतात ते आपल्याला माहितच आहे. तर सागरी मार्गाने होणारी तस्करी अंमली पदार्थांची असेल किंवा ड्रग्जची असेल ती रोखण्यासाठी कुठलं? ऑपरेशन समुद्रगुप्त. कोणी? एनसीबी नौदल यांनी राबवलेला आहे. समुद्र मार्गे होणारी ही तस्करी रोखण्यासाठी. वाटल्यास त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अजूनही काही देशांतर्गत जी ऑपरेशन्स आहेत ती आपल्याला बघायची आहेत. ओके, चला अजून कुठले आहेत बघू देशांतर्गत. त्याच्यामध्ये बघा पुढचं जे आहे, एकच मिनिट.
त्याच्यात कोणतं येतं आता पुढचं बघू आपण. त्याच्यामध्ये आहे बघा ऑपरेशन ध्वस्त. कोणतं आहे? ऑपरेशन ध्वस्त. आता हे ऑपरेशन ध्वस्त कुणी राबवलेलं आहे? तर राष्ट्रीय तपास यंत्रणा यांनी राबवलेलं आहे, ज्याला आपण NIA म्हणतो. कुणी? NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ज्याला म्हणतो NIA न राबवलेला आहे. आता हे कशा संदर्भात आहे? तर अंमली पदार्थांची तस्करी. बघा अंमली पदार्थांवरती यावर्षी आपण काय केलेलं आहे? तर जास्त भर दिलेला आहे. तर ही जी तस्करी होते त्या तस्करीला आळा घालणे, अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणे, गुन्हेगारी टोळ्या असतील, काय असतील? गुन्हेगारी टोळ्या, दहशतवादी असतील, यांच्यावर कारवाई करण्यासाठी कुठलं ऑपरेशन राबवलेलं आहे? तर ऑपरेशन ध्वस्त. कुठला आहे? ऑपरेशन ध्वस्त. याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. ओके, चला पुढचं ऑपरेशन आहे ते आहे ऑपरेशन गरुडा. गरुड. कुठला आहे? ऑपरेशन गरुड. आता हे गरुड कोणी राबवलेलं आहे ऑपरेशन? तर CBI ने राबवलेलं आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांनी राबवलेलं आपल्याला दिसतं. काय आहे? तर याच्यामध्ये गरुडमध्ये असं सांगितलंय अंमली पदार्थ तस्करी बाबत हे ऑपरेशन असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे कोणकोणती ऑपरेशन आपण बघितलेले आहेत बघा, जी कशा संदर्भात आहेत? अंमली पदार्थ. कारण भारताला अंमली पदार्थ मुक्त बनवायचा आहे असं आपले जे काही गृहमंत्री आहेत अमित शहाजी यांनी सांगितलेलं दिसतं, किंवा त्या संदर्भात जे आपल्याकडं ऑपरेशन्स झालीत तर ती सुद्धा विचारली जाऊ शकतात की भारताला 2047 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करायचं आहे. गृह मंत्रालयाने हे उद्दिष्ट ठेवलेलं आपल्याला दिसतं. कधी? 2047 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त बनवायचं आहे. ओके, चला नेक्स्ट आहे बघा ऑपरेशन नार्कोस, जे रेल्वे पोलीस फोर्स जे आहे त्याने राबवलेलं आपल्याला दिसतं. रेल्वे सुरक्षा दल किंवा बल म्हणू, त्यांनी सुद्धा हे अंमली पदार्थांच्या संदर्भातच जी काय तस्करी होते ती तस्करी रोखणे यासाठी हे ऑपरेशन राबवले रेल्वे पोलीस फोर्सनं. तसं रेल्वे पोलीस फोर्सनं आहट नावाचं राबवलं होतं की ज्याच्यामध्ये मानवी तस्करी जी काय रेल्वेच्या माध्यमातून होते ती, किंवा ऑपरेशन अमानत, ते प्रवाशांच्या हरवलेलं सामान परत मिळवून देणं, किंवा ऑपरेशन मेरी सहेली, ज्या महिला प्रवासी आहेत रेल्वेच्या तर त्यांना सुरक्षित वाटावं म्हणून ऑपरेशन मेरी सहेली, अशा ऑपरेशन रेल्वेने सुद्धा वेगवेगळे राबवलेले आहेत. पण आपण ही महत्वाची जी काय ती बघितली आहेत. अजूनही काही देशांतर्गत जी काय राबवलेली आहेत ती ऑपरेशन आपल्याला बघायची आहेत. ओके, त्याच्यामध्ये आणखीन कोणतं आहे बघू. त्याच्यामध्ये बघा पुढचं जे ऑपरेशन आहे ते आहे ऑपरेशन ऑल आउट. कुठलं आहे? ऑपरेशन ऑल आउट. आता हे मुंबई पोलिसांनी राबवलेलं ऑपरेशन. कोणी राबवले? मुंबई पोलिसांनी. ओके, आता हे मुंबई पोलिसांनी नेमकं काय ऑपरेशन ऑल आउट राबवलेलं आहे? तर वाढते गुन्हे, फरार आरोपी जे आहेत वाढते गुन्हे, फरार आरोपी असतील त्यासोबत कायदा सुव्यवस्था योग्यपणे पालन झालं पाहिजे यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं आहे मुंबई पोलिसांनी. कुठलं? ऑपरेशन ऑल आउट. गुन्हेगारांच्या बाबतचं, फरार आरोपी असतील त्यांच्या बाबतचं, किंवा जे काय कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर योग्य पद्धतीनं व्हावं इम्प्लिमेंट, या अनुषंगाने हे ऑपरेशन ऑल आउट राबवलं होतं. ओके, आणि नेक्स्ट आहे बघा ऑपरेशन सद्भावना. कोणतं आहे? ऑपरेशन सद्भावना. आता हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ते आहे आपल्याकडं जे काय जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये राबवलं गेलेलं आहे, लष्करानं राबवलेलं आहे. कुणाद्वारे? लष्कराद्वारे राबवलेलं हे ऑपरेशन आहे. तर लडाखमध्ये मुलांसाठी, जे काय दुर्गम भागामध्ये लडाखमध्ये जी मुलं राहतात त्या मुलांसाठी शाळा असतील, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा योग्य पद्धतीच्या उपलब्ध करून देणे, त्यांना शैक्षणिक दौऱ्यांच्या माध्यमातून काय करायचं आहे तर त्या मुलांचं प्रबोधन करायचं आहे, शिक्षणासाठी त्यांना सपोर्ट करायचा आहे, त्यांना ती साधनं उपलब्ध करून द्यायची आहेत, सोबतच काय त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबवणे यासाठी लष्करानं कुठलं ऑपरेशन राबवलेलं आहे तर ते आहे
ऑपरेशन सद्भावना कुठल्या मुलांसाठी? लडाख मधल्या मुलांसाठी. कोणी राबवले? लष्करानं. आता असे ऑपरेशन बरेच आहेत. ऑपरेशन सरधाव आहे, ते 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सीमा सुरक्षा बलानं राजस्थान वगैरे यात राबवलं. अलीकडे ऑपरेशन त्रिनेत्र 2 राबवलं, जे पूंछ जिल्हा जो जम्मू काश्मीरमधला तिथं दहशतवादी होते त्यांना मारण्यासाठी राबवलं. पण ही काय अतिसंभाव्य अशी ऑपरेशन्स आहेत की जी आपल्याला एक्झामला विचारली जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवलेली आणि देशांतर्गत स्तरावर राबवलेली आपण काय केली आहेत, ही महत्वाची ऑपरेशन दिली आहेत. यातल्या कुठल्या तरी एखाद्या ऑपरेशनवर प्रश्न येण्याचे चान्सेस हे जास्त असलेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीची एकत्रित माहिती ही आपण काय करणार आहोत येत्या काळामध्ये आपल्या चॅनल थ्रू, आपलं जे काही चॅनल आहे करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील, त्याच्यावरती देणार. सोबतच अशा ज्या काही दर्जेदार नोट्स असतील तर त्या नोट्स सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलला आपल्या अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त काय करा की आपल्या चॅनलला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला जी चालू घडामोडीची माहिती आहे ती तुम्हाला मिळत जाईल. ओके, तर आपलं हे 6माही पुस्तक आहे बघा, की जे जानेवारी ते जून पर्यंत आपण जसं म्हटलं होतं ते आहे. विद्यार्थ्यांना खूप भावलेलं आहे. बऱ्याच एक्झामला त्याच्यातून प्रश्न आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत. आणि येत्या एक्झामला सुद्धा मेन्सला या पुस्तकाचा खूप जास्त उपयोग होणार आहे. हे पुस्तक आणि आपलं आता थोड्याच दिवसामध्ये जे लॉन्च होणार आहे तिमाही, ज्याच्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरच्या काही सुरुवातीच्या दिवसांचा डाटा आपण यामध्ये दिलेला आहे. ही 2 पुस्तकं तुमच्या संग्रही असलीच पाहिजेत, कारण का येणारी जी 23ची मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये 23 वरती आयोगाचे जास्त प्रश्न हे असणार आहेत. त्यामुळं ही दोन्ही पुस्तकं आपल्या संग्रही ठेवा. आपल्या जे काही सहकारी असतील त्यांनाही विचारा, त्यांनाही सांगा आणि आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा, ज्याच्या माध्यमातून तुमच्या जवळच्या मित्रांना सुद्धा या विषयाचा फायदा व्हावा आणि परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी मदत व्हावी. या अनुषंगानं आपण हे काय केलेलं आहे, तर ही सिरीज सुरू केलेली आहे. लवकरच याचा पुढचा एखादा व्हिडिओ एखाद्या टॉपिकवरचा अशाच महत्त्वाच्या आपण घेऊन येणार आहोत. ओके, चालेल. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. येणाऱ्या परीक्षेची तयारी जोरात चालू राहू दे. त्याबद्दलचं जे काय आयोगाकडून नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत राहील. ओके, थँक्यू.